काल जे विचार मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्यात प्रामुख्याने हिंदुस्थानचं आजचं आर्थिकदृष्ट्या जगात कोणतं स्थान आहे, कोणता दर्जा आहे याच्यावरच मी जोर दिलेला होता. आणि तसं करत असताना थोडंसं क्रौर्य तुमच्या बाबतीत अवलंबिलेलं जात होतं याची मला जाणीव होती. दर 1 मिनिटाने एक आकडा सांगणं हा एक प्रकारे श्रोत्यांचा छळवात होऊ शकतो. नकळत कदाचित वक्त्याच्या तथाकथित पांडित्याचं त्यामध्ये प्रतिबिंब होऊ शकेल, परंतु ऐकणाऱ्यांना हे क्लिष्ट आकडे हे इतके काही उत्साहजनक नसतात याची मला जाणीव होती. परंतु हेतुपुरस्सरच मी तसं करण्याचं ठरवलं होतं. या कालच्या सभेला उपस्थित असलेल्या 2 विद्वान व्यक्तींनी मला आपलं मत सांगितलं. एक म्हणाले की तुझं कालचं भाषण ऐकून मला रात्री नीट झोप आली नाही. त्याचं कारण असं की मी जे चित्र रंगवलं ते बरंचसं निराशाजनक होतं आणि सांगणाऱ्या व्यक्तीने हे सारं आयुष्य एक वेगळा भारत रंगविण्यात आणि उभा करण्यात खर्च केला असल्यामुळे मी जो भारत उभा केला तो पाहून त्यांना निराशा वाटावी, झोप उडून जावी हे स्वाभाविक होतं. दुसरे एक मित्र म्हणाले की काल जे तुम्ही बोलला, काल जे तुम्ही चित्र रंगवलं ते उदास होतं. मी त्यांना उत्तर दिलं की मी रंगवलं नाही, होतं ते चित्र मी तुमच्यासमोर उभं केलेलं आहे. आता अशा रीतीने निराशेचं गाण या ठिकाणी गावं हा माझा उद्देश नव्हता. परंतु हे जे आम्ही म्हणतो त्याला आधार कुठला आहे हे सिद्ध करण्याकरता योग्य ते आकडे मी आपल्यासमोर दाखल केले होते, क्लिष्टपणाचा भाषणातील धोका पत्करू नये. आता हे आर्थिक प्रकरण मी या ठिकाणी थांबवणार आहे, परंतु तत्पूर्वी त्याचा समारोप करताना लक्षात ठेवायला पाहिजे की आमच्या स्वातंत्र्य संग्रामाची जी प्रेरणा होती ती आमच्या पुष्कळ अंशी आर्थिक विवशतेत होते. दादाभाई नौरोजींनी द पॉवर्टी ऑफ इंडिया, हिंदुस्थानचं दारिद्र्य हा जो ग्रंथ लिहिलेला आहे आणि पुढे ज्याने ज्याने हिंदुस्थानच्या दास्यमुक्ती करता प्रयत्न केला त्या सर्वांच्या समोर हे एक चित्र होतं की एकदा परवशतेच्या या बेड्या तुटल्या, एकदा गुलामगिरीच्या या शृंखलातून देश मुक्त झाला की मग ज्या वाटेने इंग्रज जाईल त्याच वाटेने दारिद्र्य जाईल, शोषण जाईल, गरिबी जाईल, दुःख जाईल, वेदना जातील. गरिबी, दुःख, शोषण हे गुलामगिरीशी समीकरण असं मांडण्यात आलेलं होतं. आणि म्हणून सदैव अशी कल्पना होती की एकदा का भारत रिपुमुक्त झाला, बंधमुक्त झाला, स्वतंत्र झाला की मग या भारताला पुनश्च दारिद्र्याचा, बेकारीचा हा कलंक लागणार नाही. हा कलंक तर असाच राहिलेला आहे. त्याचं वर्णन मी जाता जाता केलं, काही उदाहरणं देऊन. त्याचा शेवट करत असताना पुन्हा आणि उदास वाटावं म्हणून नव्हे, दुसऱ्या एका संशोधक पुस्तकात जे वाचलं त्याची माहिती मी देतो. हा जिल्हा सुपीक आहे, कर्तृत्ववान आहे, विद्वानांचा आहे आणि शूरांचा आहे. अनेक प्रकारचे शिवाजी या ठिकाणी निर्माण होत आहेत. परंतु हिंदुस्थानचा सर्वच भाग काही इतकाच सुदैवी नाही आहे. ज्याप्रमाणे या ठिकाणी विद्वान मंडळी बसून संशोधन करत आहेत, संपादन करत आहेत, तसंच अन्य तितक्याच तोलामोलाचं नसलं, भूतपूर्व अशा आमच्या या ज्ञानाचं जे अगाध भांडार आहे त्याच्यातून रत्न काढण्याचा तो प्रयत्न नसला तरी आधुनिक भारत कसा आहे याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्या दृष्टीने संशोधन चालू असतं. असं संशोधन करणाऱ्यांची एक टोळी आजच्या तमिळनाडूमध्ये एका खेड्यात गेली आणि त्यांनी त्या ठिकाणी परीक्षण चालवलं, निरीक्षण. त्यांनी हा प्रश्न विचारला होता की गावामध्ये किती लोकांची शेती आहे, शेतीतून किती लोकांचा निर्वाह होत असतो,
सुतारकी किती करतात, गवंड्यांचं काम किती करतात, लोहाराचं काम किती करतात, सोनार किती, शिक्षक किती, मध्यमवर्गीय. छोटा गाव होता, त्यामुळे डॉक्टर, वकील, इंजिनियर्स अशी माणसं तिथं असणं शक्य नव्हतं. मुख्यतः प्रामुख्याने उपजीविकेचं साधन होतं, रोजगार आणि धंदा होता, तो शेतीचा होता. अशी 55 कुटुंब गावामध्ये होती. 2 वेळचे जाडी भरडी भाकरी मिळेल इतकं उत्पन्न त्या शेतीतून त्या लोकांना मिळत असे. परंतु गावाच्या बाहेर एक वस्ती होती. तिथं मग ही तरुण मंडळी गेली आणि तिथे त्यांनी काही प्रश्न विचारले. त्या झोपड्याकडेच पाहिल्यानंतर ते कोण असावे हे स्पष्ट होणार होतं. जो एक अमानुष असा कलंक या देशाला लागलेला आहे, त्या कलंकाचं ते प्रतीक होतं. म्हणजे ते तथाकथित अस्पृश्य होतं. त्यांना तिथं वेगळं नाव असेल एवढाच फरक आहे, कारण अस्पृश्यतेला भारतात वेगवेगळं नाव असतं, त्याप्रमाणे तिथं नाव वेगळं होतं एवढंच. पण तिथं जाऊन ज्यावेळी पृच्छा केली, प्रश्न विचारले, माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी उत्तरं मिळाली. त्या 17 घराण्यामध्ये एकाचीही, घराणी हा शब्द चुकीचा आहे, घरामध्ये एकाचीही स्वतःची शेती नव्हती. आपण धंदा कुठला करता? गावातील ज्यांची जमीन आहे त्यांच्या शेतावर मोलमजुरी करतो, काम करतो आणि ते ज्यावेळी काम मिळतं तेवढाच आमचा रोजगार, ती जी काही मोलमजुरी मिळेल तेच आमचं उत्पन्न, असं उत्तर त्यांनी दिलं. मग अन्यथा तुम्ही काय करता असं विचारण्यात आलं. 2 मिनिटं कोणी उत्तर दिलं नाही आणि मग एक म्हातारा पुढे होऊन असं उत्तर दिलं त्याने की या शेतातून आणि अवतीभावती जे उंदीर मिळतात ते उंदीर आम्ही मारतो, ते उकडतो आणि ते आमचं मुख्य जीवन असतं. ज्या भारत मातेच्या उदरातून श्रीमती इंदिरा गांधीचा जन्म झाला, तिच्याच उदरातून या दुर्दैवी भारतीयांचा जन्म झालेला आहे. आणि या देशामध्ये अशा प्रकारचं जीवन, शापित जीवन भोगावं त्यांना लागावं. आमचा समाजवाद, आमचं स्वराज्य, आमचं प्रजासत्ताक, आमची लोकशाही कुठं गेलेली आहे याच्यावर ते प्रकाश टाकते. जेवढा या देशावर राष्ट्रपतींचा अधिकार आहे तेवढाच त्या 17 घरातील त्या दुर्दैवी भारतीयांचा होता. परंतु तिथे स्वराज्य गेलेलं नाही आहे, लोकशाही गेलेली नाही आहे, समाजवाद गेलेला नाही. हे घरातलं चित्र मी हेतुपुरस्सर सांगितलेलं आहे, कारण असे 1 नाही 2 नाही, लक्षावधी नव्हे, अक्षरशः कोट्यवधी भारतीय आहे ज्यांना जाळायला जळण नसतं म्हणून एका बांबूवर मेलेलं कुत्रं टाकावं, त्याप्रमाणे गंगेच्या किनाऱ्यावरून माणसं नेलेली मी पाहिलेली आहे. अशा प्रकारचं 18 विश्व दारिद्र्य आपल्या देशाला आहे. आणि स्वातंत्र्याचा उपयोग प्रामुख्याने व्हायला हवा होता. प्राज्ञ पाठशाळेच्या, काल चुकून म्हटल्याप्रमाणे प्रज्ञानाने, प्राज्ञ पाठशाळेच्या संशोधन कार्याला मदत करण्याकरता स्वराज्याचा उपयोग हवा होता. हे जेवढंच खरं, त्याचप्रमाणे हे जे दुरित होते त्यांच्या ठिकाणी एक आशेचा नवा दिवा, नवी पंथी पेटवली जावी, ही त्यामागची प्रेरणा होती. आज घोषणांचं युग आहे आणि त्या घोषणांचं युग असल्यामुळे ही वस्तुस्थिती उभी करणं आवश्यक झालेलं होतं. पण त्याचं एक दुसरं कारण आहे. जगाच्या बाजारामध्ये भारताला उभं राहायचं असेल तर कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रात कर्तुम अकर्तुम असा पराक्रम या देशाला आणि या देशाच्या नेतृत्वाला गाजवावा लागेल. विज्ञानाच्या क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, मर्दुमकीच्या क्षेत्रात, पौरुषाच्या क्षेत्रात, रणनीती, युद्धनीती, परराष्ट्रनीतीच्या क्षेत्रात, नवा भारत निर्माण करण्याच्या क्षेत्रात असं काहीतरी नेत्रदीपक तेजस्वी दैदिप्यमान आम्ही निर्माण केलं नाही तर जगाच्या नकाशामध्ये आमचं स्थान हे नाममात्र राहणार, निमित्त मात्र राहणार, टाळता येत नाही म्हणून घालावं लागणार. लष्करी सामर्थ्य जर निर्माण करायचं असेल तर पराक्रम हवा, विजिगीषू वृत्ती हवी. हे जेवढं खरं, त्याचप्रमाणे आधुनिक लष्करी सामर्थ्याचा पाया हा आर्थिक बलामध्ये, आर्थिक सामर्थ्यात, आर्थिक शक्तीमध्ये असतो. गेली 20 वर्षे या देशामध्ये
प्रपंच मांडण्यात आलेला आहे तो घोषणांचा, आणि लढाई होती तीही घोषणांची. 20 वर्षामध्ये भारताला एक मुक्ती निश्चित प्राप्त झाली होती, कारण स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे याचा अर्थ इतका मर्यादित नव्हता की शनिवार वाड्यावर चौघडे वाजावे आणि तिरंगा ध्वज लावावा. लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टला प्रधानमंत्री आणि 26 जानेवारीला राजपथावर राष्ट्रपतींनी तिरंगा ध्वजाला मानवंदना द्यावी, युनियन जॅक जावा आणि त्याच्या ठिकाणी अशोक चक्रांकित राष्ट्रध्वज लावावा. हा स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे याचा मर्यादित अर्थ नव्हता, हा याचा प्रतिकात्मक अर्थ होता. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे याचा अर्थ असा होता की या भारतभूमीत मला जन्म लाभण्याचं पुण्य मिळालं तर मानाने मला जगता येईल, पौरुषाने मला जगता येईल. ज्ञानाचा आणि पौरुषाचा दीप हातात घेऊन मी जीवन यात्रा कंठू शकेन. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ज्ञानप्राप्ती, विद्या, शिक्षण हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. विद्या, ज्ञान, शिक्षण घेऊन पुनीत झालो, समर्थ झालो, लायक झालो, योग्य झालो की रोजगार, धंदा, काम मिळणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हे सारं करून, हाडाची काढ करून, समाजाची, राष्ट्राची सेवा करून मी थकलो की उद्या म्हातारपणीची पेच कुठे येईल या चिंतेतून मुक्त होणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. भारताची कुठेही विटंबना होणार नाही इतका समर्थशाली भारत निर्माण झालेला पाहणं